नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 9 अमरावती भरती 2024 तर्फा SRPF गट क्रमांक 9 अमरावतीचा कटाप लागलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरीनुसार SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचा। तर मी या अगोदर सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता, माझी नोकरी कॉर्नर या YouTube चॅनलवर, की SRPF गट क्रमांक 9 अमरावतीचा कटाप किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, आणि तेवढाच कटाप विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लागलेला आहे। सर्वसाधारणतः मी या ठिकाणी जो अंदाज या ठिकाणी दिला होता, तर सर्वसाधारणचा जो अंदाज आहे हा तेवढाच या ठिकाणी अंदाज लागलेला आहे। ठीक आहे, तर तुम्ही या अगोदर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी बघू शकता। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला SRPF गट क्रमांक 9 अमरावती या भरतीचा ज्या ग्राउंडचा कटाप किती लागला आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC, त्याचबरोबर माजी सैनिक झालं, प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं, सर्वसाधारण झालं, अंशकालीन झालं, त्याचबरोबर पोलीस पाल्य झालं, तर सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरीनुसार कटाप या ठिकाणी किती गेला आहे। तर SC कॅटेगरीचा जो कटाप गेला आहे, एकदम हायेस्ट कटाप या ठिकाणी 94 पर्यंत गेला आहे, त्यानंतर 93 पर्यंत गेलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 93 पर्यंत या ठिकाणी हायेस्ट गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 91 वर जे SRPF गट क्रमांक 9 अमरावतीचा कटाप या ठिकाणी गेलेला आहे। बघू शकता तुम्ही SC कॅटेगरीचा सर्वसाधारणतः 91 वर कटाप या ठिकाणी लागलेला आहे। तर बघू शकता या ठिकाणी सर्वसाधारण SC कॅटेगरी 91 वर कटाप या ठिकाणी लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, बघू शकता तुम्ही, आणि तुमचं लिस्टमध्ये नाव सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता। आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे लवकरच 4 तारखेला या ठिकाणी होणार आहे, 4 ऑगस्टला। तर बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 9 अमरावतीचा 91 वर कटाप या ठिकाणी गेलेला आहे। तर मी अगोदर जसं सांगितलं होतं तसंच या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर कॅटेगरी येते ST, त्याचबरोबर तुम्ही होमगार्डांचा बघू शकता, होमगार्डांचा फक्त या ठिकाणी 78 वर लागलेला आहे, एकूण 78 वर होमगार्डचा लागला आहे। पोलीस पाल्यांचा बघू शकता 76 वर 74 वर लागलेला आहे, एक सर्व्हिसमॅनचा 64 वर लागलेला आहे। त्याचबरोबर भूकंपग्रस्तांचा 74 झालं, 68 झालं, आणि प्रकल्पग्रस्तांचा 89, स्पोर्टमॅनचा 52, म्हणजे खूप कमी कटाप या ठिकाणी या ठिकाणी लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघू शकता तुम्ही ST कॅटेगरी येते, तर ST कॅटेगरीचा जो कटाप लागलेला आहे तर हा सर्वसाधारणतः 94 गेला, एकदम हायेस्ट कटाप ST कॅटेगरीचा 94, त्यापेक्षा कमी 93 वर गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही ST कॅटेगरीचा 91 वर सुद्धा या ठिकाणी कटाप गेलेला आहे, 91 वर कटाप या ठिकाणी ST कॅटेगरीचा सर्वसाधारणतः या ठिकाणी गेलेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघू शकता तुम्ही की जे स्पोर्टमॅन आहे, स्पोर्टमॅन झालं, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त झालं, प्रकल्पग्रस्तांचा 91 वर लागलेला आहे, स्पोर्टमॅनचा सुद्धा 91 वर लागलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की 73 वर सुद्धा लागला स्पोर्टमॅनचा, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा 87 पर्यंत लागलेला आहे, आणि होमगार्डांचा 80 पर्यंत या ठिकाणी लागलेला आहे। त्यानंतर तुम्ही VJ कॅटेगरी पहा, VJ कॅटेगरी येते, VJ कॅटेगरीचा जो कटाप गेला आहे सर्वसाधारण 93 पर्यंत गेला। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की VJ कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणारच आहे, एकदम हायेस्टवाला। तर VJ कॅटेगरीचा 93 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि 93 वरच एकदम हायेस्ट कटाप या ठिकाणी VJ कॅटेगरीचा गेलेला आहे, म्हणजे एकदम हायफाय या ठिकाणी कटाप गेलेला आहे। आणि NTB कॅटेगरी पहा, NTB कॅटेगरीचा 94 वर या ठिकाणी एकदम हायेस्ट कटाप गेलेला आहे NTB कॅटेगरीचा। तर NTB कॅटेगरीचा 93 पर्यंत सुद्धा या ठिकाणी सर्वसाधारणतः गेलेला आहे। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी NTB कॅटेगरी सर्वसाधारणतः 93 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्वसाधारण 93 पर्यंत NTB कॅटेगरीचा गेलेला आहे, आणि NTC कॅटेगरीचा सुद्धा 93 पर्यंत गेला। आणि मी एवढाच कटाप तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता, किंवा मी तुम्हाला याच व्हिडिओ खाली त्याची व्हिडिओची लिंक या ठिकाणी देणार आहे। तर तेवढाच कटाप या ठिकाणी अमरावतीचा गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही NTC कॅटेगरी 93 पर्यंत या ठिकाणी कटाप गेला, आणि मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की NTC कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे SRPF गट क्रमांक 9 अमरावती येतात। ठीक आहे, तर 93 आणि 91 पर्यंत या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं 91 कमीत कमी या ठिकाणी जाणार आहे। तर NTC कॅटेगरीचा 91 वर सर्वात कमी कटाप गेलेला आहे। त्यानंतर पहा NTD कॅटेगरी येते विद्यार्थी मित्रांनो, NTD कॅटेगरीचा जो कटाप आहे हा 93 पर्यंत गेला, एकदम हायेस्ट। प्रकल्पग्रस्तांचा 93, सर्वसाधारणतः 91 पर्यंत,
NTD कॅटेगरी बघू शकता तुम्ही सर्वसाधारणतः 91 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर पहा SBC कॅटेगरी येते. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही SBC कॅटेगरी आहे. SBC कॅटेगरीचा सर्वसाधारणतः कट ऑफ गेलेला आहे, तर हा 93 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे SBC कॅटेगरीचा. तर तुम्ही या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आपलं बघू शकता की SBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 93 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता 93 पर्यंत SBC कॅटेगरी होमगार्डचा 91 पर्यंत गेलेला आणि SBC कॅटेगरीचा सर्वसाधारणतः जो गेला हा 91 पर्यंत गेला. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की SBC कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे आणि OBCचा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 94 किंवा 91 पर्यंत OBC कॅटेगरीचा जाणार आहे, तर तेवढ्याच या ठिकाणी गेलेला आहे. तर बघू शकता तुम्ही OBC कॅटेगरीचा एकदम हायेस्ट 94 पर्यंत या ठिकाणी गेला आहे. स्पोर्ट्समॅनचा सुद्धा 94 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता OBC कॅटेगरीचा 93 सुद्धा या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या खाली, तर बघू शकता OBC कॅटेगरीचा सर्वसाधारणतः 93 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर पहा विद्यार्थी मित्रांनो 93 पर्यंत या ठिकाणी OBC कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारणतः. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर 93 पर्यंत OBC कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. तर मी जो तुम्हाला कट ऑफ सांगितला तेवढाच कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघू शकता तुम्ही आपल्या लिस्टमध्ये नाव बघू शकता आणि OBC कॅटेगरी बघू शकता. मी 91 सुद्धा सांगितलं होतं, एक तर 95 जाणार आहे, एक तर 93 जाणार आहे किंवा 91 जाणार आहे असं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तर OBC कॅटेगरीचा 91 पर्यंत सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे. तर बघू शकता तुम्ही यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 91 मार्क्स आहे तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लेखी परीक्षा भेटणार आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर 91 या ठिकाणी OBC कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघू शकता या ठिकाणी लंबी लिस्ट यामध्ये लागलेली आहे OBC कॅटेगरीची, तर 91 पर्यंत इथला कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी OBC कॅटेगरीचा सर्वसाधारणतः 91 पर्यंत गेलेला आहे. तर लंबी लिस्ट हे आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 91. त्याचबरोबर जे प्रकल्पग्रस्त आहे तर 91 पर्यंत गेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही स्पोर्ट्समॅन आहे, स्पोर्ट्समॅनचा सुद्धा 91 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर स्पोर्ट्समॅनचा सर्वात कमी 89. त्याचबरोबर भूकंपग्रस्तांचा 85 गेला आहे. एक सर्व्हिसमॅन 70-52 पर्यंत गेला आहे. त्याचबरोबर पोलीस पाल्यांचा 61 पर्यंत सुद्धा गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता 83 पर्यंत सुद्धा होमगार्डांचा गेलेला आहे. तर एवढा कट ऑफ गेला आहे. त्यानंतर येते SCBC कॅटेगरी. तर SCBC कॅटेगरीचा जो गेलेला आहे 93 पर्यंत लागलेला आहे. तर मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की SCBC कॅटेगरीचा 93 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. तर बघू शकता SCBC कॅटेगरीचा 93 पर्यंत आणि सर्वात कमी 91 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे SCBC कॅटेगरीचा. तर बघू शकता स्पोर्ट्समॅन बघा 91 गेलेला आहे, प्रकल्पग्रस्त सुद्धा 91, सर्वसाधारण सुद्धा 91. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही SCBCचा तर सर्वात कमी या ठिकाणी तो गेलेला आहे, तर तो गेलेला आहे 89 पर्यंत SCBC कॅटेगरीचा. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे प्रकल्पग्रस्त आहेत, सॉरी या ठिकाणी जे प्रकल्पग्रस्त 89 पर्यंत गेला आणि सर्वसाधारणचा सुद्धा 89 पर्यंत गेलेला आहे. स्पोर्ट्समॅनचा 81 पर्यंत गेला आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा 76, पोलीस पाल्य 82, होमगार्डांना 83. त्याचबरोबर EWS कॅटेगरी पहा सर्वात हाईट 93-94. त्यानंतर तुम्ही बघू शकता EWS कॅटेगरीचा जो गेलेला आहे तर खूप कमी कट ऑफ EWS कॅटेगरीचा गेला. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की EWS कॅटेगरीचा कट ऑफ हा खूप कमी जाणार आहे, कारण की भरपूर जिल्ह्यामध्ये EWS कॅटेगरीचा कट ऑफ खूप कमी गेला आहे. तर तुम्ही बघू शकता सर्वसाधारणतः कट ऑफ 76 पर्यंत एवढा या ठिकाणी गेलेला आहे. बघू शकता तुम्ही 76 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे EWS कॅटेगरीचा, 75 पर्यंत सुद्धा गेला आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत. थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.